मित्रांनो, ग्रामपंचायत 1 ते 33 नमुने या संदर्भातील हा व्हिडिओ आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। 1 ते 33 नमुने संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। नमुना नंबर 1 कोणता आहे? अर्थसंकल्प। तर पाहू शकता अर्थसंकल्प अशा प्रकारचा असतो। तर याची माहिती आता पहा। अर्थसंकल्प म्हणजे पहा, ग्रामपंचायतीच्या पुढील आर्थिक वर्षाकरिता जमा खर्चाचा अहवाल अंदाजित याला अर्थसंकल्प असे म्हटले जाते। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 62 नुसार ग्रामपंचायतीने डिसेंबर पूर्वी पंचायत समितीला अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे। फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या पंचायत समितीच्या सभेत पंचायत समिती मान्यता देईल व मार्च पूर्वी पंचायतकडे परत करतील। यापूर्वी तुम्हाला माहिती नसलेल्या 1 ते 33 नमुन्याची माहिती आपण पाहूयात। पहा, 1 नंबर अर्थसंकल्प, 2 नंबर सुधारित अर्थसंकल्प। आता हा नमुना अशा प्रकारे आहे। कसा मिळवायचा? व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती सुद्धा देणार आहे। पुनर्विनियोजन व नियत वाटप म्हणजे सुधारित अर्थसंकल्प। पाहू शकता नमुना नंबर 1 मधील अर्थसंकल्पातील एखाद्या बाबीवर बदल करण्यासाठी पुनर्विनियोजन व नियत वाटप म्हणजेच सुधारित अर्थसंकल्प। खर्चामध्ये वाढ किंवा खर्चात कमी रक्कम दाखवायची असेल तर सुधारित नवीन अर्थसंकल्प करणे गरजेचे आहे। नवीन सुधारित अर्थसंकल्प हा ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये ठराव नंबर तारीख अन्वये मान्य करून सरपंच ग्रामसेवक यांची स्वाक्षरी घेऊन हे अंदाजपत्रक आवश्यकतेनुसार करता येते। मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे या सुधारित अर्थसंकल्पालाही पुनर्विनियोजन व वाटणी याचे विवरण पत्रकाला पंचायत समितीची मंजुरी घ्यावी लागते। याचा नमुना पाहू शकता अशा प्रकारचा आहे, तुम्ही पाहिलाच असाल। आता नमुना नंबर 3 काय येतं पहा, ग्रामपंचायत जमा खर्च विवरण। हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। पहा अशा प्रकारे असतं, याची नमुने तुम्हाला भेटून जातील। व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा। 3 आहे। नमुना नंबर 4 ग्रामपंचायतीच्या मत्ता व दायित्व। तर पहा, यामध्ये ग्रामपंचायतीच्या वर्षा अखेरीस मालमत्ता आणि दायित्व यांचे विवरण तयार करून ग्रामसभेपुढे ठेवील आणि जुनं पूर्वी पंचायत समितीला सादर करेल। त्यानंतर ग्रामपंचायतीला येणे असलेल्या रकमा म्हणजे मत्ता होय, तर ग्रामपंचायतीकडे देय असलेल्या थकीत रकमा म्हणजे देय म्हणजेच दायित्व होय। त्यानंतर सामान्य रोकड वहीचा नमुना पाहू शकता। आता या सामान्य रोकड वहीमध्ये म्हणजेच ग्रामपंचायतीचा जो काही नमुना नंबर 7 व नमुना नंबर 10 ज्या पावती, घरपट्टी, ज्या काही व्यवहार असतात त्या सामान्य रोकड वहीमध्ये लिहून बंद केल्या जातात आणि सचिव आणि सरपंच यांची स्वाक्षरी करतील। महिन्याच्या अखेरीस मासिक घोषवारा काढून पासबुकात नोंदीवर रोकड वही यांचा मेळ घालण्यास येईल। अशा प्रकारे सामान्य रोकड वही। यानंतर पहा दैनिक रोकड वही म्हणजेच नमुना नंबर 5 क, याचा सुद्धा नमुना तुम्ही पाहिला आहात। तर याला पहा नमुना नंबर 7 व 10 व चेक यांची नोंद या दैनिक रोकड वहीमध्ये घेतली जाईल। त्यानंतर दैनिक वसुलीची एकत्रित रक्कम नमुना नंबर 5 मधील सामान्य रोकड वहीमध्ये नोंद घेतल्या जाईल व प्रत्येक आठवड्याला सरपंच सचिव सर्व पावत्या व धनादेश या तपासून एकूण जमा व शिल्लक याचा मेळ घेऊन या दैनंदिन रोकड वहीवर स्वाक्षरी करतील। यालाच दैनिक रोकड वही म्हणतात। त्यानंतर जमा रकमांची वर्गीकृत नोंद वही, याचा नमुना पहा अशा प्रकारचा आहे। याची माहिती सुद्धा ही पाहू शकता अशा प्रकारे देण्यात आलेली आहे। तुम्ही पॉज करून वाचू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची मी डायरेक्ट लिंक देतोय, तिथे जाऊन तुम्ही ही जमा खर्च सर्व 1 ते 33 नमुने तुम्ही वाचून घेऊ शकता। यानंतर सामान्य पावती जी की तुम्हाला दाखले पाणीपट्टीसाठी उदाहरणार्थ देतात ती म्हणजे ही सामान्य पावती। यानंतर पहा कर आकारणी नोंद वही जी की तुमचा घरटाण उतार्याचा नमुना आहे आणि घरटाण उतार्या संदर्भातील सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। कसे कर काढले जातात, कशी लांबी रुंदी घेतली जाते हे सुद्धा माहिती तुम्हाला भेटून जाईल। तर यालाच कर आकारणी नोंद वही म्हणजेच कराच्या मागणीचे रजिस्टर जी की तुमच्याकडे पाणीपट्टी वगैरे मागली जाते त्याचा हा नमुना आहे। त्यानंतर कराची मागणी पावती म्हणजेच तुमची घरपट्टी, दिवाबत्ती, आरोग्य कर, पाणीपट्टी, नोटीस फी, वॉरंट फी अशा प्रकारे नमुना असतो। यानंतर कर मागणी नोंद वही मध्येच
कराबद्दल पावती, जी की तुम्ही घरपट्टी भरल्यानंतर, पाणीपट्टी भरल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक पावती देतात. त्या पावतीमध्ये मागील बाकी, चालू बाकी असा नमुना आहे. तर याबद्दलची सुद्धा माहिती येथे देण्यात आलेली आहेत, जी की आपल्याला अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. किरकोळ मागणी नोंद वहीचा नमुना अशा प्रकारे आहे, जो की तुमचे हॉटेल कर, बाजार भाडे जे काही नमुने आहेत ते त्यामध्ये येतात. आकस्मिक खर्चाचे प्रमाणपत्र म्हणजे ग्रामपंचायत जे काही खर्च करते त्याला आकस्मिक खर्चाचे प्रमाणक जोडावं लागतं, व्हाउचर जोडावं लागतं, जी काही पावती आहे ती जोडावी लागते. ग्रामपंचायतीकडे जेवढे कर्मचारी आहेत त्यांची सूची व वेतन श्रेणीसाठी नमुना नंबर 13 येतो. त्याचबरोबर पहा, याचा सुद्धा उपयोग म्हणजे वेतन श्रेणी अपडेट करण्यासाठी 14 मुद्रांक हिशोब नोंद वही नमुना नंबर 14. यानंतर नमुना नंबर 15 कोणता आहे पहा, तो पण तुम्हाला सांगतो. नमुना नंबर 15 उपभोग्य वस्तुसाठा नोंद वही म्हणजे ग्रामपंचायत जे काही वस्तुसाठा खरेदी करते त्याची नोंद यामध्ये केली जाते. यालाच उपभोग्य म्हणजे जे काही धनादेश, चेक म्हणजे जे काही धनादेश, पुस्तके, लेखन सामग्री खरेदी केलेले आहेत त्याच्या नोंदी यामध्ये नोंद करतात, पावती बुक वगैरे. यानंतर पहा नमुना नंबर 16 जड वस्तू संग्रह जंगल मालमत्ता नोंद वही म्हणजेच पहा जे काही तुमचं डेली स्टॉक म्हटलं जातं ते यामध्ये खुर्ची, टेबल, कपाट, वाहन सारख्या वस्तू आहेत त्या नोंद केल्या जातात आणि त्याला विशिष्ट क्रमांक सुद्धा दिला जातो. अग्रिम दिलेल्या अनामत ठेवलेल्या रकमेची नोंद वही नमुना नंबर 17 येतो. आता व्हिडिओ फास्ट होत आहे कारण डिस्क्रिप्शनमध्ये याची मी माहिती देत आहे, तिथे लिंक देण्यात आलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली हे वाचू शकता. त्यामुळे मी फास्ट व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे सांगत आहे. किरकोळ रोकड वहीचा नमुना सुद्धा इथे पाहिला आहात. याच प्रकारे आपण आता पुढे जाणार आहोत. नमुना नंबर 19 कामावर असलेल्या व्यक्तींची हजेरीपट म्हणजे ज्या दिवशी ग्रामपंचायत कोणाला कामाला बोलवते मजुरीसाठी त्यांची ही हजेरीपट अशा पद्धतीचा असतो. यानंतर 20 नंबर कामाच्या अंदाजाची नोंद वही. त्यानंतर 20 क मोजमाप वही म्हणजे MB मेजरमेंट बुक म्हणतात, जे काही काम केले जातं त्याचं MB मोजमाप वही यामध्ये नोंद केली जाते. त्यानंतर कामाचे देयक जे की 20 ख कामाचे देयक आहे. यानंतर पहा आपल्याला कामाचे देयक 20 ख 1 कामाचे देयक आहे. यानंतर पहा 20 ख 1 ची माहिती सुद्धा यामध्ये आहे. 21 नंबर कर्मचाऱ्यांना देयकाची नोंद वही, कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो तो 21 नंबरमध्ये नोंद केला जातो, त्यांची स्वाक्षरी घेतली जाते, त्यालाच कर्मचारी नोंद वही, कर्मचारी देयकांची नोंद वही म्हटली जाते. आणि यानंतर पहा स्थावर मालमत्ता नोंद वही म्हणजेच नमुना नंबर 22 रस्ते व जमीन व्यतिरिक्त जी काही स्थावर मालमत्ता आहे त्याला नमुना नंबर 22 म्हटले जाते. नमुना नंबर 23 मध्ये ताब्यातील रस्त्याची नोंद वही, तुम्हाला माहिती नसेल तर रस्त्याची नोंद वही 23 मध्ये नोंदली जाते. यानंतर नमुना नंबर 24 मध्ये जमीन ज्या काही ग्रामपंचायतीच्या जमिनी आहेत त्या नंबर 24 मध्ये नोंद केल्या जातात. नमुना नंबर 25 मध्ये गुंतवणूक नोंद वही आहे. नमुना नंबर 26 मध्ये जमा मासिक विवरण 26 क. यानंतर 26 ख येणार आहे ते कोणतं, खर्चाचे मासिक विवरण. यानंतर पहा आपल्याला 27 मध्ये लेखापरीक्षण आक्षेपांच्या पूर्ततेचे मासिक विवरण. त्यानंतर 27 नंबरमध्ये लेखापरीक्षण आक्षेपाच्या खर्चाचे मासिक विवरण. नमुना नंबर 28 मागासवर्गीय 15%, महिला व बालकल्याण 10%, करावयाच्या खर्चाचे मासिक विवरण नोंद वही नमुना नंबर 28 मध्ये येतं. नमुना नंबर 29 मध्ये कर्जाची नोंद वही आणि नमुना नंबर 30 मध्ये जे येतं त्याला ग्रामपंचायत लेखापरीक्षण आक्षेप पूर्तता नोंद वही. नमुना नंबर 31 मध्ये येतं प्रवास भत्ता देयक. यानंतर पहा नमुना नंबर 32 जे आहे रकमेच्या परताव्यासाठीचा आदेश आणि नमुना नंबर 33 जो की लास्ट आहे वृक्ष नोंद वही. अशा प्रकारे ग्रामपंचायतीकडील 1 ते 33 नमुने आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन कोणती माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनला जरूर वापर करा. याची अधिकची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्यावरती जाऊन संपूर्ण वाचू शकता, डाउनलोड सुद्धा करू शकता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या शेतीवाडी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.